थोरात साहेब असतील किंवा पवार साहेब असतील यांच्यावर बोलण्या इतका काही मी मोठा नाही, पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ज्या शिवसेनेच्या पारंपरिक जागा होत्या, ज्या वाटाघाटीमध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत, त्या सगळ्या जागांवर उमेदवारांची घोषणा ही उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली आहे। आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मान राखत असताना कधी कुठल्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या स्थानिक नेत्याला वाटत असतं की बाबा अमुक जागा आम्हाला हवी आहे, तर तो त्यांच्या पक्षाचा त्यांच्या नेतृत्वाचा विषय आहे। मला खात्री आहे की त्यांच्या पक्षाचं नेतृत्व हे त्यांच्या जे कोण स्थानिक नेते आहेत त्यांची ते मनधरणी करतील, त्यांच्या जे काही विषय ते काढून घेतील। आणि बाकी आम्ही महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून, नुकतीच राहुल गांधी साहेबांची सुद्धा जेव्हा सभा झाली तेव्हा सगळे एकत्र होते, अत्यंत उत्तम वातावरण आहे। आणि 48 पैकी 1-2 जागांचा विषय सोडता जवळपास सगळीकडे आता आम्ही एकत्र आलेलो आहोत। पहिल्यांदाच आघाडी होते म्हटल्यानंतर या गोष्टी होणारच। विश्वजित कदम यांनी दिल्लीत सुद्धा काल बोललेलं आहे आणि कोल्हापूरचे सतीश पाटील, बंटी पाटील यांनी सुद्धा सांगितलं आहे की कोल्हापूरची जागा शिवसेनेने सोडावी वगैरे असा जो काही फॉर्म्युला शिवसेनेच्याकडून सांगितलं जाते असं काही ठरलंच नाही आहे। कसं आहे, मला जेवढी कल्पना आहे, आपण जी कोण 2 नावं घेतली ते दोघेही काय त्या वाटाघाटीच्या बैठकीत नव्हते, त्यामुळे कदाचित त्यांना अपुरी माहिती मिळालेली असेल। कोल्हापूरची जागा ही वर्षानुवर्ष शिवसेनेच्या हक्काची जागा होती। अगदी 2019ला सुद्धा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार तिकडे विजयी झाले होते आणि त्यामुळे शेवटी आता स्वतः छत्रपती शाहू महाराज लढल्यानंतर आम्ही तिकडनं त्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा घेतली आणि आता सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे असं कोणीही स्टेटमेंट करू नये। शेवटी कसं आहे, शिवसैनिक म्हटल्यानंतर आमच्या नेत्यांवर किती टीका सहन करायची याच्या मर्यादा आम्हाला देखील आहेत। आणि 2019ला लोकसभेच्या निवडणुकीचा जो काही निकाल आहे हा देखील सगळ्याच पक्षांनी एकदा स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवावा। त्यामुळे आपण काय बोलतो आणि अस्तित्व काय आहे, वस्तुस्थिती काय आहे याचं भान सगळ्यांनी ठेवून भाष्य करावं अशी माझी सगळ्यांना विनंती। हे कधी थांबणार सगळं? म्हणजे नाही काही सुरूच नाही आहे। तुमच्या उमेदवाराचा प्रचार अत्यंत जोमात सुरू आहे, प्रतिसाद चांगला मिळतोय तुमच्या उमेदवाराला, आणि असं असताना हे कधी थांबणार? कारण हे तुमच्यासाठी घातक आहे। नाही अगदी हे सगळं लवकरच थांबवून सगळ्यांनी एक दिलाने प्रचार करावा अशी आमची देखील इच्छा आहे। कारण जसं शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे विजयी झाले पाहिजेत, तसेच ज्या ठिकाणी काँग्रेस लढते तिकडचे सुद्धा उमेदवार विजयी झाले पाहिजेत। हे आता आपण साऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि आपण साऱ्यांनी एक दिलाने कामाला लागलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे। लवकरच हा विषय मिटेल। काँग्रेसला इशारा वगैरे मी काय देणार नाही, पण मी म्हणालो तसं जसं चंद्रहार पाटील निवडून आले पाहिजेत तसेच महाराष्ट्रभरात काँग्रेसचे सुद्धा उमेदवार निवडून आले पाहिजेत। त्याकरता त्यांना शिवसेनेची सुद्धा मदत लागणार आहे, आम्हाला त्यांची मदत लागणार आहे, राष्ट्रवादीला सगळ्यांची मदत लागणार आहे। सगळ्यांनी समजून घेऊन एकत्र येऊन काम केलं 100% आम्ही भाजपला हरवतोय, भाजपच्या मित्रपक्षांना हरवतोय। लवकरच हा विषय सांगलीचा मिटेल, सगळे एक दिलाने कामाला लागतील आणि आमचा तर प्रचार सुरू झाला आहे, त्यामध्ये लवकरच काँग्रेस सुद्धा सहभागी होईल। सांगलीत मशालच असेल, सांगलीचा उद्याचा खासदार हा चंद्रहार पाटीलच असेल। ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।